हाय हॅलो नमस्कार मंडळी. मग कशा आहात सगळे, बरे आहात ना? तर वाजले दुपारचे 1 आणि तुम्हाला दाखवते इकडे समृद्धीची तयारी काय चालू आहे. तुम्ही बघू शकता इकडं हॉलची क्लिनिंग चालू आहे. हां हां, सगळ्या घराची सगळ्या रूमची क्लिनिंग चालू आहे. का माहिती आहे का, आज त्यांची आत्तू येणार आहे. तर आमची नणंदबाई येणार आहेत बघा आज त्यांच्या मम्मींना अधिक वाण देण्यासाठी. तर म्हणून बघा इकडं आमच्या समृद्धीची साफसफाई चालू आहे. आत्ती येणार आहे म्हणल्यावर हे असं चालू असते बघा, काहीतरी. तर बघा थोड्या वेळात त्यांनी येतील. आता जतमध्ये आलेत आणि त्यांना आणायला आमचे ह्याने गेलेत. आता मग त्यांनी आलं का मस्त जेवण वगैरे करणार आम्ही आणि जेवण करून जायचं आहे बघा बनाळीला अधिक वाण द्यायला आमच्या सासूबाईंना. आणि मी पण जाणार आहे 1-2 दिवसामध्ये. आता मम्मीला वाण द्यायला मी पण अजून गेली नाही. आता राहिला इकडं तिकडं अधिक वाण द्यायचं टायमिंग पण बघा 1 आठवडा राहिला असणार आहे. तर आज नणंदबाई येणार आहेत आणि आता मस्तपैकी आम्ही घरातली कामं सगळं आवरले. आता पटपट स्वयंपाक पण केला छान असा. आमच्या नणंदबाईला आवडते म्हणून आंबाड्याची भाजी, आंबाड्याची चटणी, ज्वारीची भाकरी वगैरे भरपूर केले. हे बघा काय, आमची गाडी आली पण अजून आत्ती काय उतरली नाही. चला आपण बाहेर जाऊया. खिडकीला हे बघा आत्ती आली गाईज. गाईज इथं मम्मी आणि आत्ती जेवायला आले. तर आत्तीची फेवरेट भाजी आहे फुंडी फल्ली. आत्तीला आवडते ते जेवण बनवले आंबाड्याची भाजी, गावठी स्टाईल मध्ये. आंबाड्याची भाजी, आंबाड्याची चटणी, वांग्याची भाजी. तर या काय जेवायला. तर मंडळी आम्ही चाललोय बघा आता बनाळीला. इकडे बघा श्रावणी. तर बघा इथं एकाच्या मांडीवर एक बसून जायची पाळी आल्या. तर मागं बघा इकडं. तर बघा इकडं उसाला कट टाकण्यासाठी एवढं सगळं पोतं घेतलंय. मुलं बघा पोत्यावर बसलेत. सीट पण दिसेनच गाडीत. 10-12 पोतं आज टाकलेत पहिल्यांदा कार गाडीत एवढं. तर काय आम्ही आता बनाळीत पोहोचलोय बघा. चलो घर आ गया. शाहरुख खान आलाय सारखा. लक्ष म्हातारी आमची. लक्ष बघा, म्हातारी किती छान आहे ना. आमची. किती छान आहे लक्ष म्हातारी आमची. तर गाईज बघा इकडं चाललोय आता आम्ही उसाला खत टाकायला. चला जाऊया या. बोला की लक्ष कसं को काहीतरी. सोन्या सोन्या सगळीजण या. सोन्या सोन्या. बघतोयस काय? सगळीजण या. तुमचा मुलगा सोन्या हो. कुठं आहे? माझा व्हिडिओ बघतोय किती हो. सोन्या हो आम्ही चाललोय सगळेजण खत टाकायला. नाही आता तर टाकलंय की त्यात आलंच नाही. ती ह्यानी पाणी पाजायला येणार महिन्यात नाही एकदा. इकडं बघ कसं आले पाणी थांबल्यामुळे ऊस. साठून देतो हे. आपण पूर्ण खालची पट्टी जी आहे ना विहिरी पसली ती भारी आल्या बघा. 1 लेवल आले. आता बांधाल तर म्हणून रे प्रियांका लागतच बांधाय. मग काय टायमाला ह्यानी कामं करत नाही ती मुळात सांगायचं म्हणजे. आता उचलून म्हणून आणि दाट झाला ऊस तुमचा. फास्ट होऊ दे ओ भाऊजी. त्यांच्याकडे द्यायच नव्हतं का पोत. आलंय काय. पेरूच्या झाडापाशी खाली पट्टी लांबती काढून घ्या. घेतलं कोण आणायचं तर पातोर. नाही आणून देते आम्ही खाली त्या आता ही 2 प्लॉट करा मग. आईला सुरेश सांगितलेलं ऐकत जरा खाली नेऊया म्हणते अगोदर. कालवायचं आणि ठिक्क्यातनं अर्धी पोती हे प्लॉट ऊसाचं साखर खायचं आहे. साखर गोळ गोळ गोळ. अर्ध होत हो. गेमर गेमर उचला पोत. एक वस्तू की 1.5 अर्ध वाटायचं. त्यातला अर्ध इधर त्यातला अर्ध वाटायचं.
होय तुम्ही कशाला आलता ते काम राहिलं बाजूला तुमचं आणि बिचारा आमचा नंदला ग बाई आल्या कशाला आल्या कशा ओ भाऊजन म्हणू नका भावानं म्हणा भावानं भावानं लावले बघा कामाला मजा असते यात पण खूप मजा असते शेतीत काम करण्यात माहेरी येऊन काय तिथं मग सासरी पण काम पण करायला आणि वर ढग पण आले पाऊस होणे म्हणजे झालं फक्त हम्म. सगळं काम झालं चालतंय तर मैत्रिणीनं बघा इकडं उचललं एक खत मिक्स करून दिलंय आम्हाला खत टाकून बघा इकडं आणि वातावरण बघा किती छान झालंय गाईज ही आहे गीता. ही आज राहणार आहे आणि उद्याच्याला 5 वाजता जाणार आहे. आणि मी ना आज राहणार आहे आणि उद्याच्याला आम्ही पण 5ला जाणार आहे. गाईज आमच्याकडं आल्यावर की नाही 1 तास तर पाऊस नव्हता. वातावरण तर होतं पण पाऊस नव्हता. आणि मग नंतर ना हे पाऊस एवढा जोरात आला एकदमच आणि त्यांचं काम सगळं हे झालं. म्हणजे तिकडं शेतात काम होतं ना मग ते इरा टाकायचं मग त्यांनी टाकायला तर तोपर्यंत पाऊस आला. मग पाऊस आल्यामुळं त्यांनी वरती आले आम्ही आंबा खात होतो आणि आता आम्ही मस्त पावसामध्ये व्हिडिओ शूट करत आहोत. गीता तू आमची व्हिडिओ बघतेस दररोज बघतेस काय? हां. कशी वाटतात आमची व्हिडिओ तुला? चांगली. गाईज आमची व्हिडिओला चांगली वाटतात म्हणे. सबस्क्राईब केलाय का आम्हाला? केलाय की. वा वा वा. गीता हां तू कितवीला सांग बरं. थांब गाईज ही कितवीला तुम्ही सांगा कमेंटमध्ये. हे तुम्हाला हिच्या हाईटच्या अकॉर्डिंग आणि हिच्या बोलण्याच्या अकॉर्डिंग आणि हिच्या गाडी आल्या तर कोणत्या पण अकॉर्डिंग सोबत हिला ओळखायचं तुम्ही कितवीला असणार आहे. ओके गाईज तुम्हाला हे जांभळाचं झाड दिसतंय का? याला जांभळं लागलेत की नाही तुम्हाला कळणं झालं नसणार आहे पण तुम्हाला एक जांभळ दाखवते बघा. जांभळं लागले तिकडं पाठव की दादाच्या मोबाईलवर. हां थांब. एवढे जांभळं लागले तो आम्ही आल्या जांभळाच्या झाडाकडे पळालेलो गाईज. आम्हाला जांभळं खायला इथलेलं. जांभळं एवढे गोड आणि एकदम अस्वाद असतात. गाईज तुम्हाला आमच्या गावाकडचं नेचर दाखवू काय? खरं नेचर आपल्या गावाकडचं असतं. हे बघा हे मागचं वाळलं सुकं रान म्हणजे वाळलं पूर्ण वाळलं रान आणि पुढचं बघायचं आहे तुम्हाला. हे बघा नजारा गाईज. आमचं घर आहे बाजूने सगळीकडे झाड आहेत गाईज. सरग हे बघा इकडं पण हिरवी गार झाड आहेत. आणि तुम्ही जर की नाही मागं वळून जर बघितला तर सगळं वाळलं म्हणजे इकडं जाळलेलं दिसतं हे तर मला. आणि इथं एकदम हिरवं गार झाड होतं ते झाड पाडलंय आणि तिथंच आमचे डॉगीची समाधी आहे. सॉरी म्हणजे आमचं एक पॅट डॉग होतं त्याला आम्ही खूप दिवसच पाळलेलं पण ते पॅरालाइज झालं. 4 पाय त्याचे गेले. मग ते तेव्हापासून ते एक दिवशी ती उलटी करून डायरेक्टच मेलं. त्याला इथं पुरले आम्ही गाईज. ही जी झाड आहे की नाही त्या झाडाच्या साईडलाच पुरलेलं. गाईज जेव्हा पण ना आपले कुत्रे वगैरे मरतात ना तेव्हा आपल्याला वाईट वाटतंच. हे तर नेहमीचंच आहे. हे आहेत छोटे आहेत की नाही मोठे आहेत की नाही. हे मोठे शिपाई आणि साईडला दिसते का तुम्हाला हे वाला हे छोटे शिपाई आणि हे आहे मधला राजा. एक दिवस राजाचं लग्न होतं आणि त्याला 2 मुलं होतात आणि मग ती दोन्ही मुलं हरवतात. मग ती मोठ्या शिपाईनं विचारतो. पहिला म्हणतो मला माहीत नाही. दुसरा पण म्हणतो मला माहीत नाही. तिसरा पण म्हणतो मला पण माहीत नाही. आणि चौथा पण म्हणतो मला पण माहीत नाही. मग 5वा पण विचारलं की म्हणतो मला तर कसं माहिती असणार आता. मग त्यानं म्हणल्यावर ही छोटी शिपाईनं विचारायला जातो. तो पहिला विचारल्यावर तो म्हणते मला माहीत नाही. दुसरा विचारल्यावर तो म्हणतो मला माहीत नाही. आणि मग तिसरा विचारल्यावर तो म्हणतो मला तर कसं माहिती असणार साहेब मी तर काल परवा आलोच नव्हतं. मग दुसऱ्याला विचारतो तो पण नाही म्हणतोय. मग तिसऱ्याला सगळ्यांना विचारून झाल्यावर राजा एकदम रागात येतो आणि राजा त्याच्या एकदा सिंहासनावरून उठला तर तो परत कधीच बसू शकत नसतो म्हणजे राजाच होऊ शकत नसतोय. त्या काळात असं हे होतं. आणि मग आता ह्या राजा उठला एकदम आणि तिची 2 पिल्लू इथे निघतात. हे बघा 1 आणि 2 काढलं तर राजा. ओके देखलं फतळ्या बघ फिशराव काढले. गाईस सन्निधी ना तुम्हाला आता जलपरी काढून दाखवते. सन्निधी जा एक जलपरी उचलून आण पळ. दाखव कुठं जलपरी.
रुको दिखाते हैं. स्टॉप. थांब ना. हे बघा गाईस जलपरी. ओके चला गाईस आता पप्पा मोबाईल मागायला जाऊया. तर गाईज आमच्या कामाचा पोपट झाला बघा. एक वरची तेवढी लहान पट्टी तेवढी झाली आणि खालच्या पट्टीत गेलो खत टाकायला काम पावसानं आमचा खोळंबा केला बघा. आलोय आता वर चहा प्यायला डबल काम नाही धंदा नुसतं चहाच प्यायचं चालू आहे. सगळं अंग भिजलं बघा. इकडे धड यांचं पण काम नाही धड तिकडं शेतातलं पण काम नाही. पावसानं सगळंच खोळंबा करून ठेवला बघा. आणि लाईट पण नाही आता. आम्ही सॉरी म्हणजे आमचं नंद कशासाठी आलं होतं ते काम आम्ही केलं असतं. आता फुलं वगैरे त्यांनी आणलं होतं सजवून वगैरे आम्ही छान केलं असतं पण लाईट पण नाही. आता 6 वाजले का दिसत थोड्या वेळानं करायचं. बघू आता लाईट आल्यावर मग थोडीफार सजावट करून आम्ही साडी नेसवू दोघी आयाशींना. तर मंडळी चला तुम्हाला संध्याकाळचं व्ह्यूज दाखवते गावाकडचे किती छान असते. आणि त्यात पाऊस जर पडला ना संध्याकाळचं व्ह्यूज गावाकडचं वाव बघायसारखं असते बघा. तुम्ही बघू शकता संध्याकाळचे वाजले 7 वाजून गेले तर बघा. आता बघा इकडे किती छान वातावरण झालं. कसलं भारी वाटतंय. इथनं जाऊ वाटत नाही गावाकडनं खरंच. आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी गेलोय बस जतला बाकी काही नाही. इतकं जीव गमायचं ना आमचं. संध्याकाळी 10 वाजेपर्यंत बाहेर आम्ही इथं आणि सगळेजण जेवलो ना तर इथं रस्त्यावर आम्ही सगळे बायका पोरी इथं बसायचं गप्पा मारत. लय भारी वाटायचं खरंच त्यावेळेस. आता जतला जाऊन राहिले जतनं सिटी म्हणायचं एवढंच आहे पण अजिबात मला तर खरंच करमत नाही बघा. काही वेळ इतकं बोरिंग वाटते काय विचारायला नको. तर मंडळी बघा हे आमचं श्री बसवेश्वर गणेशोत्सव मंडळ आहे. हे आमच्या कोरी वस्तीचं हे मंडळ आहे बघा. हे काय खेळायला बघा. तर मैत्रिणींनो आमच्या मुलींना बघा गावाकडे असलं की असं नवीन खेळ मातीत बसून खेळायला येते. जतमध्ये राहिलं की काय त्यांना खेळायला येत नाही. असं तिथे गेला की नुसतं घरीच बसून टीव्ही बघायचं मोबाईल बघायचं. बघा तुम्ही गाईज वातावरण बघू शकता किती सुंदर झालं इकडचं. संध्याकाळी 7 वाजून गेलेत. मी पण व्हिडिओ केलेत मागं. तर बघा इथं आहे आमचं बसवेश्वर गणेशोत्सव मंडळ. हे आमच्या कोरेवस्तीचं मंडळ आहे बघा. आणि गणपतीच्या टायमाला 11 दिवस तर इतकं इथं गजबजत असते ना. पूर्ण कोरेवस्ती इथं असते बघा. मस्तपैकी आम्ही इथं छत मारलो असतोय आणि इथं आम्ही रोज एक नवीन खेळ असते बायकांचं. परत रोज इथं सगळे आपले म्हणजे जेवढे तर आपले कोरेवस्तीतले प्रत्येक घराण्यातले प्रत्येकजण प्रत्येक दिवशी म्हणजे असं प्रत्येक दिवशी एक जण असं काही नाही. एखाद्या दिवशी 2 जण 3 जण मिळून आम्ही इथं आपला हे प्रसाद पण देतोय. कोण भात आमटी देते, कोण शिरा भात आमटी देते, कोण आपल्या पद्धतीनं जे काय ज्यांची शक्ती जेवढी आहे तेवढं त्याने जेवण घालतात बघा. पावसाचं थेंब पडले थांबा. हाँ अब देखो गाइज मराठी कितनी भारी कितना भारी नज़ारा है यहाँ का. तर असा आहे बघा गावाकडचा नजारा पावसाळ्याच्या दिवसात. खरंच लय भारी वाटते मला तर. आता तर जतला गेल्यापासून तर अजूनच इकडची ओढ लागल्या बघा. ज्यावेळेस आम्ही इथं होतो ना त्यावेळेस एवढी ओढ थोडी कमी होती पण भारी वाटायचं. पण आता जतला गेल्यापासून तर इकडची ओढ अजून जास्त वाटायला का कोणाष्टक मनाला कुठं तर वाटतंय परत एकदा इथंच येऊन राहावं. काय आहे तिथं असं वाटतंय. सगळ्या लक्षावकच घर दाखवते तुम्हाला. योगा आमचे येणे आले खेळायला. सन्नी बघा आमच्या तांब्या घेऊन चालल्या. चला तुम्हाला लक्षावकच घर दाखवते. तुमचं गेट काय उघडताय का नाही हो तुमचं गेट. ओ लक्ष काकूला ऐकू ये ना. गेट उघडाय काय. उघडाय चला
हे बघा, हे लक्षाकूचं घर आहे. इथं लक्षाकूच घर आहे. ते बघा आमचं घर. ते बघा तिथं दिसते ना ते ब्ल्यूवालं खिडकी, ते आमचं घर आहे. अगोदर ना जास्त वेळ आम्ही इथं घालवायचो, ह्यांच्यापाशी येऊन बसायचो गप्पा मारत मस्तपैकी. तर हे लक्षाकूच घर आहे बघा. इकडे 2 खोल्या बांधलेत त्यांनी. तुमचं घर दाखवा लागले बघा सगळ्यांनाच, कोणाला नाही. हां हां टी व्ही येतच आहे टी व्ही. तर बघा मैत्रिणींनो, इथं लक्ष आपण किती छान ग्राउंड केलं आहे घरासमोर. अगोदर आम्ही संध्याकाळी 5 वाजले की 7 वाजेपर्यंत इथंच बसायचं गप्पा मारत. इथं एक अगोदर बाजलं, कुठे आहे बाजलं ते आता आहे का? हां, इथं बाजलं इथं अंगणात बाजलं टाकायचे, आम्ही गप्पा मारत बसायचो बघा. 1-2 तास गप्पा व्हायच्या आमच्या. रात्र झाली की मग घरला जायचं स्वयंपाकाला. बघा चहा करू का? आता चहा पिऊन आले तिकडं आमच्या घरात ना, आता म्हणते चहा करू का? लय भारी वाटायचं अगोदर आहे ना, गप्पा मारत बसायचं. आणि लक्षा कोण सोन्या पण आमच्या घरला यायचे जेवण वगैरे घेऊन. आता काय सगळं नुसतं आठवत बसायचं बघा. पहिल्यावाने काय राहिलं नाही बघा. बाजला ना मग बाहेर. गप्पा मारत बसलो आम्ही सगळेजण. या गप्पा मारता मारता इकडे बघा टीव्ही बघा ती. पाय कुठे गेले? आणि ही दोघं बारक्या बाळांवर लुडो खेळत बसते. आणि इथं चालू आहे बघा जेवण बनवायचं. शिजायला लागले, चपातीपेक्षा जास्त आम्ही शिजायला लागले. वाफ द्यायला लागली. गाईस बघा इकडे गावाकडे कसं खाली बसून मस्त पैकी चपात्या टाकायला येते. माझं तर खूप दुखते. तर गाईस कसं आहे बघ व्हिडिओला कॉन्टेंट आज काय दिवसभर कॉन्टेंट आहे. तर गाईस बघा संध्याकाळची रात्री बघा कोणीच आज झोपलं नाही, सगळ्या खोल्या मोकळ्या आहेत. काकूला बी बाहेर आणायचं होता. बाहेर झोपायला येत नाही काय? चला कोणीच नाही, पण सगळ्या जग जर बाहेर झोपलं तर आमचं जाऊबाईला काही बाहेर झोप वाटत नाही. कोण आहे? कोण आहे म्हणते? कोण नाही, आम्हीच आहे. कोणच नाही, आम्हीच आहे. तर मंडळी बघा इकडं चांदण्या रात्री किती छान झोपले अंगणात सगळेजण. ह्याकडे ना त्याकडे पर्यंत सगळेजण. जागाच पुरा नाही, एवढी माणसं झाली त्याच. डोक्याला घ्यायला काय तुम्ही? हा गाईज मेन म्हणजे बघा इथं हे बघा, हे आमचं अंगण आहे आणि अंगणाला लागूनच वडा आहे बघा. हे बघा ही वडा म्हणजे ओढा आहे. पावसाळ्यात बघा पूर्ण हे ओढ्याचं पाणी जे आहे ना आमच्या दाराला लागते बघा, तिथं उंबरट्याला लागते पाणी. तेवढं पाणी इथे येते. हे बघा आमच्या सासूबाई म्हणते त्या सकाळी आल्यापासून व्हिडिओ शूटिंग करते. काय करते नेमकं ही, कशासाठी करते? तर आमच्या सासूबाईला दाखवायचं एक दिवशी सगळं व्हिडिओ, वळीने काय बनवत्या काय नाही सगळं बघा म्हणे एक दिवशी. का मामाच्या मोबाईल दिसते की? हा दिसते. पूर्ण 10-10 मिनिटाचा व्हिडिओ असते. ती सगळं दिवसभर कुठे गेलो काय केलं सगळं असते. सगळं असते. काय म्हटले? लाव की मग. तर बघा हे भाऊ निवांत झोपला इकडं, बहीण लागलं तेल लावायला. खड्ड्यात माया पण नाही तुझ्यावर.
तर मंडळी आजच्या दिवसभराचा गावाकडचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट. गुड नाईट.